आताची मोठी घडामोड ब्रेकिंग बातमी। भारत पाक फ्रंटवर दोन मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। भारताने पाकचं राजस्थान बॉर्डरवर ड्रोन जे आहे ते पाडलेले आहे, तर NTRO नुसार 300 दहशतवादी सुद्धा ठार मारल्याची बातमी मिळते। हल्ल्याच्या ठिकाणी 300 मोबाईल सुद्धा कार्यरत होते। भारत पाक फ्रंटवरच्या या दोन मोठ्या घडामोडी सध्या खळबळ माजवणाऱ्या आहेत। NTRO नुसार 300 दहशतवादी ठार मारल्याची बातमी समोर येते। या दोन दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता राजस्थान बॉर्डरवर भारताच्या जवानांनी कशा प्रकारे पाकड्यांचं हे ड्रोन हाणून पाडलेलं आहे, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये 300 मोबाईल त्या ठिकाणी ऑफ झाले होते जेव्हा भारतानं हवाई दलानं ही कारवाई केली आणि त्यावेळी 300 दहशतवादी जे आहेत ते ठार मारल्याची आता मोठी बातमी समोर येते। या दोन घडामोडी आहेत आजच्या बॉर्डरवरून। राजस्थान बॉर्डरवर पाकड्यांचं ड्रोन पाडण्यात आलंय, तर ज्यावेळी एअर स्ट्राईक झालं त्यावेळी 300 मोबाईल ऑफ झाले होते आणि 300 जणांचा खात्मा करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, काय अधिकची माहिती समोर येते? ड्रोन तर पडलेला आहे, 300 दहशतवादी सुद्धा ठार झाले आहेत। बिकानेरमध्ये एक ड्रोन भारतीय सैनिकांनी पाडण्यात आहे। या दहशतवादी कारवाई आणखी अजूनही सुरू आहे, हा दावा नाकारता येणार नाही, कारण ज्याप्रमाणे पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी कारवाई होत असतो त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीय सैनिक करतं। आणि या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस म्हणजे 28 फेब्रुवारी जो काही हे झाला आहे त्यावेळेस NTR ने रिपोर्ट दिली आहे। त्या रिपोर्टमध्ये 300 मोबाईल ऍक्टिव्ह असल्याचा दावा केला आहे आणि त्यानंतर 300 आहे। परंतु यावर मात्र मोठं राजकारण होत आहे आणि वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत आपापल्या परीने भाष्य करताय। नक्कीच तुझ्याकडून अशा प्रकारे अधिक माहिती घेणार आहोत। आताची मोठी घडामोड आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर राजस्थानच्या बॉर्डरवरती पाकड्यांचं ड्रोन भारतानं हाणून पाडलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकता की कशा प्रकारे ड्रोन पाठवण्यात आलं होतं आणि हे ड्रोन आता हाणून पाडण्यात आलेलं आहे। तर 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला, 300 मोबाईल सुद्धा स्विच ऑफ झाले होते, अशीची मोठी बातमी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।